आणि यानंतर बातमी आहे राज्यभरातल्या नगरपालिका निवडणुकांसंदर्भातली। या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। 212 नगरपालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत। राज्यामध्ये एकूण 4 टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा एकदा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे। विशेष म्हणजे यावेळी नगराध्यक्षांची निवडणूक थेट जनतेमधून होणार असल्यामुळे निवडणूक रंगतदार होईल। आज निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे मुंबई उपनगर आणि ठाणे हे 3 जिल्हे वगळून आचारसंहिता लागू झाली आहे। पहिल्या टप्प्यात 165 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, ज्याचं मतदान 27 नोव्हेंबरला होणार आहे। तर कुठल्या जिल्ह्यामध्ये कधी निवडणुका होणार आहेत हेही आपण जाणून घेऊया। पहली फेज जो सर्वात मोठी राहणार आहे त्यामध्ये 25 जिल्ह्याचा समावेश आहे। 165 नगर परिषद नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहे आणि मतदान 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि मतदान झाल्याबरोबर 28 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। दुसरा टप्पा ज्यामध्ये पुणे आणि लातूर जिल्ह्याचा समावेश आहे, यामध्ये मतदान 14 डिसेंबर रोजी होणार आहे। 14 नगर परिषद नगर पंचायतीचा समावेश आहे आणि 15 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। पहिल्या टप्प्यातलं मतदान 27 नोव्हेंबरला होणार आहे। त्याची मतमोजणी 28 नोव्हेंबरला होईल। 165 नगर परिषदांचं मतदान त्या दिवशी होणार आहे, ज्यामध्ये 25 जिल्ह्यांचा समावेश आहे। तर याच निवडणुकीचा दुसरा टप्पा 14 डिसेंबरला मतदान होईल, तर 15 डिसेंबरला मतमोजणी। यामध्ये 14 नगर परिषदांचा समावेश आहे, ज्यामध्ये पुणे आणि लातूर या ठिकाणचं मतदान पार पडणार आहे। तर तिसरा टप्पा 18 डिसेंबर 19 डिसेंबरला मतमोजणी। औरंगाबाद, भंडारा, नांदेड आणि गडचिरोली अशा 22 नगरपालिकांचं मतदान आणि निकाल तिसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे। याच निवडणुकीचा चौथा आणि शेवटचा टप्पा पुढच्या वर्षी घेतला जाईल। 8 जानेवारीला मतदान होईल, तर 9 जानेवारीला मतमोजणी। यामध्ये 18 नगरपंचायती आहेत, ज्यामध्ये नागपूर आणि गोंदियाचा समावेश आहे।